ओके विद्यार्थी मित्रांनो, तर या आधीच्या दोन्ही लेक्चरमध्ये आपण काय केलं आहे, सर्वेचा सिलेबस जो काय होता तो सर्व सिलेबस आपण डिस्कस केलेला होता. तर आजपासून आपण काय करूया, डायरेक्ट आपण सिलेबसचे पॉईंट जे आहेत ते सिलेबसचे पॉईंट आपण डिस्कस करायला घेऊया. तर त्यामधला पहिला जो युनिट होता तो पहिला युनिट कोणता होता, प्लेन टेबल सर्वे. पहिला युनिट कोणता होता, प्लेन टेबल सर्वे, बरोबर. तर प्लेन टेबल सर्वे मधला पहिला पॉइंट जो आहे तो काय आहे, प्रिन्सिपल ऑफ द प्लेन टेबल सर्वे. प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वे. प्रिन्सिपल ऑफ द प्लेन टेबल सर्वे. ओके. तर प्लेन टेबल सर्वे कोणत्या प्रिन्सिपल वरती काम करतो, म्हणजे प्लेन टेबल सर्वे ऑन विच प्रिन्सिपल वर्क्स द प्लेन टेबल सर्वे, म्हणजे त्याचे तत्व काय, कोणत्या तत्वावर तो प्लेन टेबल सर्वे जो आहे तो काम करत असतो. तर काय आहे प्रिन्सिपल. द प्रिन्सिपल इज रेज ड्रॉन फ्रॉम डिफरंट पॉइंट्स. द प्रिन्सिपल ऑफ द प्लेन टेबल सर्वे is rays drawn from different points. Rays drawn from different points rays drawn from different points should move through the position of should move through the position of single level, that is station point. Position of single level, that is station point. ओके. हे एवढं आहे. ओके, ह्या ज्या डायग्राम आहे त्या डायग्राम मी नंतर एक्सप्लेन करणार आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका. पहिला प्रिन्सिपल कडे लक्ष द्या. प्रिन्सिपल काय सर्वे, प्लेन टेबल सर्वेचं. प्लेन टेबल सर्वे कोणत्या प्रिन्सिपल वरती काम करतो, तर जे काही डिफरंट पोझिशन मध्ये जे काही आपण जे रेज काढलेले आहेत. प्रिन्सिपल ऑफ द प्लेन टेबल सर्वे इज रेज ड्रॉन फ्रॉम द डिफरंट पॉइंट्स should move through the position of a single level station point. समजा हा एक सिंगल स्टेशन पॉइंट आहे आणि हे डिफरंट असे आहे पॉइंट आहे. तर हे सर्व डिफरंट पॉइंट जे आहेत, हे सर्व डिफरंट पॉइंट काय झालेले आहेत, ते एका स्टेशन पासून काय झालेले आहेत, मूव्ह झालेले आहेत. एका स्टेशन पासून ते वेगवेगळ्या ठिकाणी काय प्लस केलेले आहेत, गेलेले आहेत. याला आपण काय म्हणणार आहे, रेज ड्रॉन फ्रॉम द डिफरंट पॉइंट्स should move through the single position लेवल, दॅट इज द स्टेशन पॉइंट. म्हणजे एका सिंगल स्टेशन पॉइंट मधून काय झालेले आहेत, सर्व हे रेज आहेत ते सर्व रेज काय झालेले आहेत, मूव्ह झालेले आहेत. ओके. त्यानंतर काय झालं आहे, एका सिंगल पॉइंट स्टेशन पॉइंट मधून काय झालेलं आहे, सर्व पॉइंट जे आहेत ते सर्व पॉइंट काय झालेले आहेत, मूव्ह झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर अजून काय आहे, थोडं जागा कमी आहे त्यामुळे हे रद्द करतो मी. काय आहे, प्रिन्सिपल ऑफ द प्लेन टेबल सर्वे इज
rays drawn from the different points should move through the position of the single level that is the station point. म्हणजे काय, म्हणजे जे काही सिंगल पॉइंट आहे त्या सिंगल पॉइंट मधून सर्व पॉइंट काय झाले पाहिजे, मूव झाले पाहिजे. आणि ॲट द सेम टाइम पोझिशन ऑफ द टेबल ॲट एनी स्टेशन, इथेच देतो मी, हे काय करा तुम्ही लिहून घ्या. त्या सर्व ज्या नोट्स आहेत त्या लिहून घ्यायच्या सर्वांनी. ओके, नंतर सेपरेट नोट्स वगैरे काय नाही द्या जमलं तर. त्यामुळे ह्या ज्या काही नोट्स आहेत ते एक्सप्लेन करताना मी जे महत्त्वाच्या नोट्स आहेत तेवढ्याच आपण इथं डिक्टेट करणार आहे. ओके, त्या डायग्राम तुम्ही नंतर काढून घ्यायचे मी सांगेन तुम्हाला. तर मी काय करतो, व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, मी इथं हे करतो, पुसतो, इथं रब करतो. ह्या पॉइंट मध्येच कंटिन्यू करायचं. काय करायचं, कंटिन्यू करायचं. त्यातील सिंगल स्टेशन पॉइंट, सिंगल स्टेशन पॉइंट नंतर काय करायचं, हा पॉइंट जो इथं दिलेला आहे हा पॉइंट नंतर तिथे काय करायचं आपण कंटिन्यू केलं. and position of table and position of table at any station should be the same as that of the earlier station, as that of the earlier station. म्हणजे काय, मी पुन्हा वाचतो बघा. The rays drawn, the principle of the plane table survey is rays drawn from the different points should move through the position of a single level that is station point, and position of the table at any station should be same as that of the earlier station. म्हणजे समजा हे एक स्टेशन घेतलं, हे एक स्टेशन घेतलं, हे एक स्टेशन घेतलं, तर हा जो काय पण प्लेन टेबल आहे त्या प्लेन टेबलची पोझिशन जी या पॉइंटला होती, या स्टेशन पॉइंटला होती, तीच पोझिशन ह्या स्टेशन पॉइंटला असली पाहिजे आणि तीच पोझिशन ह्या स्टेशन पॉइंटला असली पाहिजे. त्याला आपण या जी प्रिन्सिपल आहे या प्रिन्सिपल वरती प्लेन टेबल सर्वे काय करतो, काम करत असतो. हा आपला काय होता सिलेबस मधला पहिला पॉइंट होता, प्रिन्सिपल ऑफ द प्लेन टेबल सर्वे. ओके, त्यानंतर पॉइंट आहे की ॲक्सेसरीज ऑफ द प्लेन टेबल अँड देअर यूज. ॲक्सेसरीज दुसरा पॉइंट कुठला आहे सिलेबसचा, ॲक्सेसरीज ऑफ द प्लेन टेबल अँड यूज. अँड त्या ॲक्सेसरीज ऑफ द प्लेन टेबल अँड देअर यूज. तर कोणकोणते प्लेन टेबलचे ॲक्सेसरीज आहेत, प्लेन टेबलचे कोणकोणते ॲक्सेसरीज आहेत, म्हणजे कोणकोणते इन्स्ट्रुमेंट त्यामध्ये आपल्याला यूज करावे लागतात, कोणकोणते टूल्स आपल्याला यूज करावे लागतात. तर इन्स्ट्रुमेंट यूज किंवा ॲक्सेसरीज यूज आर प्लेन टेबल विथ लेवलिंग हेड. पहिलं कुठलं आहे, प्लेन टेबल विथ लेवलिंग हेड. त्यानंतर दुसरा आहे अलिगेट फॉर साइटिंग. साइटिंग म्हणजे काय वगैरे आपण नंतर बघूया.
अलिडेड फॉर साइटिंग. तिसरा आहे प्लंबिंग फॉर त्यानंतर आहे स्पिरिट लेवल. त्यानंतर आहे कंपास. पाचवा कुठला आहे कंपास. प्रिझमॅटिक कंपास असतो आपला बेसिक सर्वे मध्ये पाहिलेला आहे. आणि सहावा कुठला आहे ड्रॉइंग पेपर विथ रेन प्रूफ कव्हर. ड्रॉइंग पेपर. ड्रॉइंग शीट म्हणजे ओके. तर आपल्याला प्लेन टेबलच्या सहाय्याने जर का सर्वे करायचा असेल तर प्लेन टेबलच्या सहाय्याने सर्वे करण्यासाठी आपल्याला ह्या इन्स्ट्रुमेंटची गरज आहे. तर कोणकोणते आहे प्लेन टेबल विथ लेवलिंग हेड. म्हणजे काय म्हणजे जो टेबल असणार आहे तो प्लेन टेबल म्हणजे आपला जो ड्रॉइंग बोर्ड असतो, आपण ड्रॉइंग काढण्यासाठी जो ड्रॉइंग बोर्ड असतो तसा तो बोर्ड असणार आहे. आणि काय असणार आहे तुम्ही जे काय स्टँड वापरता प्रिझमॅटिक कंपासला तुम्ही लेवल करण्यासाठी खाली स्टँड लावला ट्रायपॉड स्टँड होता बरोबर. तसं ते म्हणजे लेवलिंग हेड सोबत काय पाहिजे तो टेबल असला पाहिजे. म्हणजे हा असा काय असला पाहिजे हा टेबल आहे आणि हे असं काय आहे हे टेबल. त्या लेवलिंग हेड सोबत काय पाहिजे हे असा एक आपल्याला प्लेन टेबल असायला पाहिजे. एक प्लेन टेबल असला पाहिजे. त्यानंतर आहे की अलिडेड अलिडेड म्हणजे काय इथं मी तुम्हाला डायग्राम दाखवलेला आहे. सिंपल अलिडेड. त्या डायग्राम तुम्ही ड्रॉ करायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आणि ह्या डायग्राम काय करायचं तुमच्या वहीमध्ये तुम्ही ड्रॉ करून ठेवायचे आहेत. नंतर ज्यावेळी कॉलेज सुरू होईल किंवा आपला हे युनिट झाला की सर्वांनी काय करायचं आहे आपल्या युनिटचे जे नोट्स होतील त्यात ते फोटो मारायचे आणि माझ्या नंबरवरती मला तुम्ही काय करायचे पाठवायचे. त्यामुळे तुम्ही काय करा ह्या ज्या डायग्राम आहेत त्या डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. तुम्हाला इथं जर का दिसत नसेल लाईटचा प्रकाश इथं पडला असेल त्यामुळे थोडं ब्लर दिसत असेल तर मी पुन्हा डार्क करतो. थोडं डार्क करतो. ओके. इथे हे आहे साइट वेन. हे काय आहे साइट वेन. SIGHT साइट वेन VANE साइट वेन. ओके. हे तुम्हाला दिसत नसेल तर थोडं डार्क करतो. थोडासा अंधार पडल्यामुळे काय झालं इथं लाईट लावून आपण त्यामध्ये रेकॉर्ड करतो. त्यानंतर ही जी एज आहे याला बिवेल एज म्हणतात. बिवेल एज या एजला काय म्हणतात बिवेल एज म्हणतात. बिवेल एज. ओके. हा आहे ऑब्जेक्ट वेन. हा काय आहे ऑब्जेक्ट वेन आहे. म्हणजे काय होतं त्या प्लेन टेबलवरती काय करतो असा हा अलिडेड आहे. हा काय आहे असा अलिडेड आहे. आणि समजा हा असा प्लेन टेबल आहे. हा प्लेन टेबल आहे. तर या प्लेन टेबलवरती काय करतात हा असा अलिडेड ठेवतात. आणि या अलिडेडला काय असतं असं ह्या साइट व्हेन असतात. इथं साइट व्हेन असते ज्यातून काय होतं ती साइड आपल्याला आपण ऑब्जेक्ट हे करत असतो. यातून हा काय असतो ऑब्जेक्ट व्हेन असतो. त्यातून एका साइडला असं ते बघितलं असं आपण बघत असतो आणि त्या ऑब्जेक्ट व्हेन पासून बघितलं की आपण साइड व्हेन मध्ये काय करतो ते आपला जो पॉइंट आहे तो पॉइंट आपण काय करतो मार्क करतो. म्हणजे त्यामध्ये ही जी सेंटरची लाईन आहे ही जी काय सेंटरची लाईन आहे ती सेंटरची लाईन बरोबर काय झाली पाहिजे त्या ऑब्जेक्टला क्रॉस झाली पाहिजे. बरोबर सेंटरवरती आली पाहिजे. म्हणजे तो काय साइड झाला. ऑब्जेक्ट काय झाला साइड झाला. अशा पद्धतीने आपण ह्याचा वापर सिंपल अलिडेडचा वापर करत असतो. आपण काय करत असतो सिंपल अलिडेडचा वापर कसा करत असतो. हा जर का प्लेन टेबल असेल तर या प्लेन टेबलवरती असा हा अलिडेड ठेवतात आणि आपण काय करतो असं यातून पाहून ते काय करतो आपण ऑब्जेक्ट साइड करत असतो. हा झाला काय आला सिंपल अलिडेड झाला. तर या डायग्राम मध्ये जो दाखवलेला आहे तो काय आहे हा दिसतो तुम्हाला व्यवस्थित. एक सेकंड मी चेक करतो.
ओके, दिसतोय तुम्हाला व्यवस्थित? तर या डायग्राम मध्ये जो आहे तो काय आहे, टेलिस्कोपिक ॲलिडेट. या फिगरचं नाव काय आहे? फिगर टेलिस्कोपिक. टेलिस्कोपिक ॲलिडेट. टेलिस्कोपिक ॲलिडेट असं या फिगरचं नाव आहे. तर इथं काय आहे बघा, हा काय आहे, टेलिस्कोप आहे. हा काय आहे, टेलिस्कोप आहे. हा काय आहे, टेलिस्कोप आहे. आणि ह्या ग्रॅज्युएटेड सर्कलवरती तो काय केलेला आहे, ग्रॅज्युएटेड सर्कलवरती त्याला अटॅच केलेला आहे. ग्रॅज्युएटेड सर्कलला अटॅच केलेला आहे. जेव्हा हा टेलिस्कोप वरती जाईल, खाली येईल किंवा असं फिरेल, तर त्यावेळी ह्या ग्रॅज्युएटेड स्केलवरती काय होणार, म्हणजे मार्किंग जे आहे ते मार्किंग इथं होणार आहे. बरोबर? ही आहे बिवेल एज. ही आहे बिवेल एज आहे. म्हणजे यावरती ती काय झालेलं आहे, हे इन्स्ट्रुमेंट आहे ते स्टॅम्प झालेलं आहे. ओके, ग्रॅज्युएटेड सर्कल, टेलिस्कोप आणि ही काय आहे, बिवेल एज आहे. ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित काय करायचं आहे, तुमच्या वहीमध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही काय करायचं आहे, ड्रॉ करायची आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि मग काय करायची, ही डायग्राम ड्रॉ करायची. मी इथे ही डायग्राम आता रब करतो आणि पुढचे पॉइंट घेतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, आपण जे काही हे पॉइंट्स बघितले, प्लेन टेबल विथ हेड, ॲलिडेट, प्लंबिंग कॉर्क, स्पिरिट लेवल आणि कंपास, त्या प्रत्येकाचे यूज आहेत. काहीतरी सेपरेट प्रत्येकाचे यूज आहेत. तर त्याचे आपण यूज आपण बघूया. ओके, पहिला म्हणजे की ॲलिडेट. ॲलिडेट, ओके, ॲलिडेट हे सगळी लिहून घ्यायचे आहेत. ह्या नोट्स तुम्ही काय करायचे, लिहून घ्यायच्या आहेत. ॲलिडेट, a plane table ॲलिडेट is straight edge with some form of sighting device. Plane table ॲलिडेट, a plane table ॲलिडेट is a straight edge, is a straight edge, is a straight edge, is a straight edge with some form of sighting device, with some form of sighting device. Sighting device. मी तुम्हाला मगाशी काय केलं होतं, डायग्राम काढून दाखवली होती अशी, बरोबर? ती अशी डायग्राम काढली होती आणि इथं काय होतं, हा ऑब्जेक्ट व्हेन होता, हा इथं साइड व्हेन होता आणि यातून आपण काय करत होतो, बघून आपण ऑब्जेक्ट काय करत होतो, साइड होतो. तर काय आहे, प्लेन टेबल ॲलिडेट इज स्ट्रेट एज. हे काय आहे, एक स्ट्रेट एज आहे. साइटिंग साठी, अपडेट करण्यासाठी काय आहे, अशा दोन वेन दिलेले आहेत. बरोबर? आपण मगाशी डायग्राम रब केलेले आहे. उसने तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून ते डायग्राम ड्रॉ करा. त्यामुळे असली दाखवती की काय बिवेल आहे आणि या दोन साइटिंग मेथड आहे, तो ऑब्जेक्ट साइट करायचा, सेट करायचा आहे. टेबल इज अ स्ट्रेट विथ साइटिंग करायची गणना येऊ शकते. हे आलेले शेप पडतात, प्लेट आलेला आहे, एक अधिक पडतात. ओके, तर याचे दोन पॉइंट आहेत, टाइप्स आहेत. तर shows the simple form, which simple form, it shows the simple form, it shows the simple form, and used for ordinary work, and used for ordinary work.
तुम्हाला पहिला जो हे काढला होता, ही अशा टाईपची जी डायग्राम होती, ही अशी जी डायग्राम होती, ही जी डायग्राम होती ती कसली होती, सिंपल टाइप ऑफ आणि प्लेन ॲलिमेंटची होती. त्याला आपण काय म्हणतो, इट शोज सिंपल फॉर्म अँड यूज फॉर द आर्ट. साधं छोटंसं काम असेल तर अशा केसमध्ये काय करतो, ॲलिमेंट वापरू. आणि जी ग्रॅज्युएट स्केल विथ टेलिस्कोप आपण जी डायग्राम ती कसली आहे, ती कसली आहे, ती ॲलिमेंटची डायग्राम आहे. तर ॲलिमेंटची काय आहे, दोन टाइप आहे. पहिला प्लेन ॲलिमेंट आणि दुसरा बघा टेलिस्कोपिक आणि ओके. तर आपण काय केला, प्लेन ॲलिमेंट बघितला. तर दुसरा जो आहे टेलिस्कोपिक ॲलिमेंट. तर टेलिस्कोपिक ॲलिमेंट मध्ये यूज व्हेन द साइट यूज म्हणजे काय, इनलाइट साइट म्हणजे काय, ज्यावेळी आपल्याला कठीण प्रसंगी म्हणजे एखाद्या वेळेस ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट काय होत नाही, साइट होत नाही, म्हणजे सहजासहजी आपल्याला तो दिसत नाही. तर अशा वेळी एकदा कठीण प्रसंगामध्ये अशा एखाद्या अडचणीच्या ठिकाणी जर आपल्याला ते साइटिंग करायचं असेल तर अशा केसमध्ये आपण काय करतो, टेलिस्कोपिक ॲलिमेंट वापरत असतो. ओके. यूज when inline sighting is required. Use when inline sighting is required. Sighting is inline sighting is required. अजून कधी वापरतो आपण, also the accuracy and range of sight are increased by this use. When required accuracy is more, when required accuracy is more, म्हणजे काय, आपल्याला जे ॲक्युरेसी आहे ती जर का जास्त पाहिजे असेल तर अशा केसमध्ये आपण टेलिस्कोपिक ॲलिमेंटचा वापर करावा लागतो. अशा पद्धतीने सिंपल ॲलिमेंट आणि टेलिस्कोपिक ॲलिमेंट असे ॲलिमेंटचे काय आहेत, दोन टाईप केलेले आहेत. सिंपल ॲलिमेंट आणि टेलिस्कोपिक ॲलिमेंट असे याचे दोन टाईप केलेले आहेत. व्हिडिओ पॉज करायचा आणि ह्या नोट्स आपण काय करायच्या, लिहून घ्यायच्या. मी तर आता पोचतो. ओके. त्यानंतर आहे प्लंबिंग फोर्स. तिसरा पॉइंट आहे, त्याला ऍक्सेस आहे पुन्हा प्लंबिंग फोर्स. हा प्लंबिंग फोर्स कशासाठी वापरतो आपण, प्लंबिंग फोर्स आपण कशासाठी वापरत असतो, मी डायग्राम काढतोय इथे छोटीशी, ती डायग्राम तुम्ही ड्रॉ करून घ्या.
हा असा काय आहे, प्लंबिंग फोर्क आहे, प्लंबिंग फोर्क आहे. डायग्राम काढून घ्या. हा पॉइंट आहे, पॉइंट. तर हा ग्राउंडवरचा समजा पॉइंट असेल तर हा ग्राउंडवरचा पॉइंट आपल्याला एका शीट वरती काय करायचं असेल, रिफ्लेक्ट करायचा असेल. हा ग्राउंडवरचा पॉइंट आपल्याला शीट वरती घ्यायचा असेल तर अशा केस मध्ये आपण काय करत असतो, प्लंबिंग फोर्सचा वापर करत असतो. ग्राउंडवरचा पॉइंट आपल्याला शीट वरती ड्रॉ करण्यासाठी आपण जो इन्स्ट्रुमेंट वापरतो त्या इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणणार आहे, प्लंबिंग फोर्क असं आपण म्हणणार आहे. समजा हा काय प्लेन टेबल आहे, या प्लेन टेबल वरती अशी ही शीट लावलेली आहे. तर त्या शीट वरती असं काय करतात, हा असं काय करतात, समजा हा असा काय आहे प्लेन टेबल आहे आणि त्याच्यावरती असं प्लंबिंग फोर्क लावले तर काय करतात, असा खाली हा प्लंबार सोडतात आणि हा प्लंबार असा, हा प्लंबार जो असतो प्लंबार खाली असा खाली काय असतो, हेलकावी खात असतो, खाली लोंबत असतो. हा बरोबर. मग हा जो प्लंबार आहे, हा प्लंबार बरोबर जे स्टेशन पॉइंट आहे त्या स्टेशन पॉइंट वरती असं धरायचा, जेणेकरून आणि ही वरची पट्टी आपली जी आहे ती काय असायची, ऍडजस्ट करायची. त्यामुळे काय होईल, त्यामुळे हा जो पॉइंट आहे, हा प्लंबारचा पॉइंट आहे, तो त्या स्टेशनवर धरला की ही जी पॉइंट, ही जी लाईन आहे, ही पट्टी आहे ती आपण ऍडजस्ट केली की आपला स्टेशनवरचा पॉइंट आहे, ग्राउंडवरचा जो पॉइंट आहे तो आपल्याला काय मिळतो, आपला शीटवरती हा पॉइंट आपल्याला मिळतो. अशा पद्धतीने आपण फोर्कच्या सहाय्याने आपण काय करत असतो, काम करत असतो. इट इज यूज इन, इथं लिहितो मी, इट इज, इथं लिहितो आपण, इट इज यूज इन, इट इज यूज इन large scale work, large scale work, it is used in large scale work, is meant for centering the table over the point. Work is meant for centering the table, centering the table, is meant for centering the table over the point or station, over the point or station, or the point or station occupied by the plane table, occupied by the plane table occupied by the plane table with plotted position of that point is already known. Plane table with plotted position, with plotted, इथं देतो मी, इकडे कंटिन्यू करतो असं इथं. ओके, plotted position, plotted position of that point is already known. Position of that point is already known on the sheet, already known on the sheet, on the sheet. Also in the beginning of the work, okay, इथं द्या, also in the beginning, also in the beginning of the work, also in the beginning of the work, it is meant for transferring the, it is meant for transferring
for transferring the ground point on the sheet. Transferring the ground point on the sheet. बघा पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. प्लंबिंग फॉर्क ओके, ही डायग्राम आहे इथं प्लंबिंग फॉर्कची. तर हा प्लंबिंग फॉर्क आपण कधी वापरतो, तर काय असतं, खाली प्लेन टेबल असतो आणि त्या प्लेन टेबलवरती काय करायचं, आपण ड्रॉइंग शीट आपण घेतलेली असते बरोबर. तर त्या ड्रॉइंग शीटला आपण काय करतो, आपल्याला एक स्टेशन पॉइंट असतो आपला. तर तो स्टेशन पॉइंट आहे, तो स्टेशन पॉइंट जर आपण शीटवरती एखादा पॉइंट ड्रॉ केला तर तो शीटवरचा पॉइंट आपण ग्राउंडवरती ट्रान्सफर करण्यासाठी किंवा तो ग्राउंडवरचा पॉइंट आपल्या शीटवरती ट्रान्सफर करण्यासाठी आपण काय करत असतो, प्लंबिंग फॉर्क या इन्स्ट्रुमेंटचा वापर करत असतो. तर कसं करणार, समजा मी मगाशी काय सांगितलं, हा काय आहे, प्लेन टेबल आहे आणि हा प्लेन टेबलवरती आपण काय केलं, असा हा प्लंबिंग फॉर्क ठेवला, वरती ठेवला आणि खाली असा काय आहे, हा असा प्लंबॉब आहे, तो प्लंबॉब असा खाली काय करत आहे, ऑसिलेट करत आहे, म्हणजे आता लोंबकळत आहे. तर हा समजा आपण पहिल्यांदा शीटवरती पॉइंट ड्रॉ करून घेतला आणि तो शीटवरती ड्रॉ केलेला पॉइंट आपला ग्राउंडवरती ट्रान्सफर करत असेल, म्हणजे काय होईल, त्या पॉइंटला म्हणजे ह्या पॉइंटवरती ही एज जर ठेवली तर काय होईल, ही एज इथं ठेवल्यामुळे हा जो प्लंबॉब आहे तो बरोबर खाली तिथं ट्रान्सफर होईल. तो पॉइंट असणार आहे ग्राउंडवरती असणार आहे. किंवा आपला ग्राउंडवरचा हा जो पॉइंट आहे, हा जो प्लंबॉब जिथं लोंबत आहे तिथून ही जी एज इथे येईल, हा पॉइंट वरती आपण शीटवरती इथं ड्रॉ करू शकतो. अशा पद्धतीने आपण ग्राउंडवरचा पॉइंट शीटवरती आणि शीटवरचा पॉइंट ग्राउंडवरती अशा दोन्ही पद्धतीने आपण पॉइंट ट्रान्सफर करू शकतो. आणि या केससाठी आपण काय करत असतो, प्लंबिंग फोर्क या इन्स्ट्रुमेंटचा वापर करत असतो. ओके.